अगं भक्ताच्या पाठीमाग उभं राहण्याची परंपराच आहे देवाची. भक्तावर अतिशय माया आणि ममता असलेला देव आहे हा. पुरंदरच्या जंगलाचा ढाण्या वाघ उमाजी नाईक म्हणजे तर खंडोबाचा परम भक्त. अरे वाघ या हा क्यों तर दरोडेखोर होता ना. अस्सल रामोशी होता तो, दरोडेखोर होता. पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तो लुटायचा आणि गरिबांना वाटायचा. आणि त्यांनी मेन हल्ले केले, मेन पैसा लुटला तो इंग्रज सरकारचा. इंग्रज सरकाराच्या एकदम विरोधात असलेला, देशाभिमान असलेला हा राष्ट्रभक्त आणि खंडोबाचा भक्त होता. नित्य नियमानं खंडोबाच्या गडावर दर्शनाला यायचाच तो. अगं इंग्रज सरकारला सोळो का पळो करून सोडलं होतं या उमाजीनं. मग उगाच नाही त्याला ढाण्या वाघ म्हणत. इंग्रज तर माग लागू लागू परेशान झाले होते, पण त्यांच्या हातीचो काही गावलाच नाही. इंग्रजांनी मोठमोठे बक्षीस जाहीर केले उमाजी नाईकाला पकडण्यासाठी. आणि असा हा खंडोबाचा परम भक्त उमाजी नाईक. हे म्हाताऱ्या, इथं कशा पायी थुकून घाण करतो र? अरे काय तुझ्या बापाचं काय जात रे? म्हाताऱ्या, गप गुमान गड उतरून खाली हो, नाही तर पेकटातच लात घालतो तुझ्या. अरे एवढा मर्दानगी असेल तर मल्हारीचा खंडा उचलून फिर ना. उचलून दाखव. ओ बाबा, ओ कशा पायी एवढं राग आला येत आहे? उगत देवाच्या दारी थुकून घाण करू नका असंच म्हणलाय ना ना. ना तुझं दर्शन करून ये, मी हाय पाहऱ्या. तू शाना दिसतो त्याच्या परीस. काय बाबा, नाव काय तुझं? मी उमाजी नाईक. उमाजी नाईक होय? म्हणजे दादाजी नाईकचं पोरग. अरे बाबा माझ्या सोन्या, केवढा मोठा तगडा झाला रे तू. तुम्ही माझ्या बाला ओळखता होय? अरे ओळखतो केल्या का ओळखतो. केवढा मोठा माणूस, वाघाच्या काळजाचा होता. तू त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. जा बाबा जा, देवाचं दर्शन घे, यश माग त्याच्याकडे. बाबा, या खंडोबाच्या जीवावर तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढतोय. अहो आपलं खरं बळ तर खंडोबाच आहे. जसा भाव तसा देव. जा जा बाबा, खंडोबाचं दर्शन घे. जा जा जा. आणि म्हाताऱ्याला प्रसाद द्यायला विसरू नको. होय होय होय. गेला. देवा, खंडेराया, मल्हारी मार्तंड. देवा, तेव्हा मी आजपर्यंत तुझ्याकडे काय बी मागितलं नाही. हे ओमाची तुझं लेकरू आहे खंडेराया. देवा, देवा, या गोऱ्यांनी माझ्या देशाला गुलाम करून टाकलंय. अरे सगळ्या देशाचा त्राता म्हणवणारा तू, सगळ्या जगाचा त्राता म्हणवणारा तू मात्र डोळे उघडे ठेवून शांतपणे बघत बसलास. ताई खंडेराया, या इंग्रजांना त्यांच्या देशाला मी परत धाडल्या बिगर गप बसणार नाही. अरे माझ्या अंगी 10 हत्तीचा बळ आहे खंडेराया. मी एकच ध्यास घेतलाय, या इंग्रजांचा निपात केल्याशिवाय मी गप बसणार नाही. मला ठाऊक आहे खंडेराया,
हे माझं एकट्याच्यानं होणारं काम नाही. अरे त्यासाठी मी 100-200 जणांची फौज उभी केली आहे. तेवढे जवान उभे केल्यात. त्यांना कुऱ्हाड चालवायचं शिक्षण दिलंय. त्यांना दांडपट्टा चालवायचा शिकवलाय. एवढंच नाही तर बंदूक बी चालवाय शिकवली. पण खंडेराया, जोपर्यंत तुझा आशीर्वाद भेटत नाही, तुझं पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला यश येणार नाही देवा. देवा, तोपर्यंत आमचे समदे कष्ट फोल जाते. देवा देवा, मार्तंड भैरव होऊन तू मनी मल्लांचा नाश केलास, गोरगरिबांचा त्राता झालास. पण आता त्याच गोरगरिबांना कोण त्राताय देवा, कोण? खंडेराया, खंडेराया, ज्या हाताने तुझी तळी भरायची, तुझा येळकोट करायचा, तेच हात जर गुलामगिरीच्या बेडीत अडकले तर तुझी तळी कोण उचलणार? तुझं येळकोट कोण करणार? खंडेराया, 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 आमच्यावरती सतत तुझं कृपाछत्र असू दे. आमच्या पाठीशी तुझा पाठबळ असू देत परमेश्वरा. खंडेराया, एवढंच मागणं आहे आता. सदानंदाचा येळकोट, 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 जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार, जय मल्हार. ए बाबा, प्रसाद दे ना. तेव्हा तेव्हा खंडोबा, तू आहेस होय? अरे माझ्या बाळा, मला वाटलं तू ओळखतोस की नाही. मी परीक्षा घेतली तुझी. मीच खंडोबा आहे. तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय. तुला तुझ्या कार्यामध्ये यश मिळेल. तू इंग्रजांचा कर्दनकाळ ठरशील. एक लक्षात ठेव, गोरगरीब आणि साधू संतांना कधीही त्रास देऊ नकोस. तुझ्या 10 हत्तींचं बळ 1000 हत्तींमध्ये बदलेल. हा भंडारा घे. तुझ्या दंडावरती बांध. जोपर्यंत हा भंडारा तुझ्या दंडावरती आहे, तोपर्यंत तुला कसलंही भय नाही. लक्षात ठेव, तू देशासाठी जगणार आहेस आणि देशासाठीच मरणार आहेस. तुझ्या कार्यात तू यशस्वी हो. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार.